हॅलो एव्हरीवन, वेलकम टू निकिताज वेडिंग व्लॉग। आज आहे दुसरा दिवस। निकिताची मेहंदी झाली होती आणि आज आमची वेळ होती। आम्ही सगळे फुल जोशमध्ये होतो आणि हे बघा, प्रफुल्लने ऑलरेडी आपल्या हातावर त्याच्या आणि निकिताच्या नावाचा लोगो मेहंदीमध्ये काढला। घरातले सगळे मेंबर्स मेहंदीसाठी नंबर लावून बसलेले होते। घरातल्यांची मेहंदी चालू असतानाच फोटोग्राफरची ही एंट्री झाली होती। निकिताचे सुंदर सोलो फोटोज, काही कपल फोटोज, असं फोटो सेशन चाललं आणि प्रफुल्ल दोघांचा मेहंदीचा आउटफिटही खूपच छान वाटत होता। आणि इकडे आम्ही लोक की मेहंदीसाठी नंबर केव्हा लागणार वाट बघत मेहंदीच्या डिझाईन सर्च करत बसलेलो आणि फायनली माझा नंबर लागला। नेहमी माझ्यावर सगळ्यांची मेहंदी लावण्याची जबाबदारी असते आणि शेवटी माझा नंबर लागतो, पण निकिताने या दोघी इतक्या टॅलेंटेड मुली बोलवल्या होत्या की आता मला काहीही टेन्शन नव्हतं। मी आज मस्त आरामात पहिले स्वतःची मेहंदी काढून घेतीये। पण त्यावेळेत इतरांनी निकितासोबत भारी फोटो काढून घेतले आणि मी मात्र मेहंदीमुळे फोमो फील करत होते। सगळ्या फॅमिली मेंबर्सचं फोटोशूट झालं। वृषाली ही मेहंदी काढायला बसली, पण कांचन आणि शिवानी बिचाऱ्या अजूनही आपला नंबर येण्याची वाट। थोड्याच वेळात आम्ही मस्त जेवणावर ताव मारला। नेहमीप्रमाणे सुपर टेस्टी जेवण। आणि हे बघा, आशू दादा त्याचे काहीतरी कौशल्य दाखवत आहे। आणि हा सचिन, जो स्वतःच्या हाताने बायकोच्या आठवणीत तिचं नाव आपल्या हातावर लिहित होता। आता मात्र या तिघी कंटाळून झोपायला टेकल्या आणि माझी मेहंदी काढून झालेली असल्यामुळे मी त्यांना मुद्दाम मेहंदी दाखवून चिडवत होते, पण त्यांच्याही ओव्हर ऍक्टिंगला उत्तर नाही। ये तो नहीं लग रही सैड, ये भी नहीं लग रही सैड। अच्छा सैड दिखना होता है क्या? सैड ठीक है योगिता, तू ठीक है यार योगिता। आता मात्र सगळ्यांची मेहंदी काढून झालेली होती। सगळे पार कंटाळून गेलेले। संध्याकाळी हळदी समारंभ होता, त्याआधी थोडा आराम करावा म्हणून आम्ही पुन्हा आमच्या घरी परतलो। पण विजयचं मात्र काम चालू होतं। थोड्या वेळात आम्ही सगळे झोपी गेलो, पण विजय मात्र जागी होता। काम शुरू है और 5 रुपये। अशा प्रकारे संध्याकाळही झाली आणि हळदीच्या कार्यक्रमाची वेळही आली। स्टेज आणि डेकोरेशन अगदी परफेक्ट वाटत होतं आणि आम्ही सगळे जणही येलो थीम मध्ये तयार होतो। मुलं आधी रेडी झाले होते आणि मुली मात्र अजूनही मेकअप मध्ये बिझी होत्या। मग आम्ही सगळे रेडी होऊन पोहोचलो निकिताच्या घरी, जिकडे एंट्री वगैरे खूप सुंदर वाटत होती। पोहोचेपर्यंत काही पारंपरिक विधी ऑलरेडी सुरू झालेल्या होत्या। निकिताने कॉन्ट्रास्ट करण्यासाठी पिंक कलरची साडी घातलेली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती। ओव्हर एक्साइटमेंट मध्ये असलेले मुलं मात्र एंट्री पासूनच डान्स करायला सुरू झाले। मग आम्ही काही ग्रुप फोटोज काढले, काही सोलो फोटोज काढले, थोडं सरबत प्यायलो आणि फायनली हळदी डान्सला सुरुवात झाली। आम्ही डान्स करत असताना निकिता ही मात्र स्टेज आमच्या सोबत वाइब करत होती। आणि ही मी आज जरा थोडं कमीच नाचले, कारण ऑलरेडी काल खूप नाचून पाय दुखत होते। क्रिएटिव्ह फोटोग्राफर्सने काही भन्नाट आयडिया सुचवलेल्या होत्या, त्यामुळे आम्ही परफेक्ट शॉट आलाय की नाही हे चेक केला। आलेला नव्हता, मग काय, परफेक्ट शॉट तर यायलाच हवा, म्हणून पुन्हा निकितावर फुलांचा वर्षाव सुरू झाला। आणि हे आशुदादाचे फोटोसाठीचे आणि हे आहेत आशुदादाचे वडील। त्यांनी डान्स फ्लोअरवर एंट्री घेतली आणि त्यांच्या युनिक डान्सने सगळ्यांची मनं जिंकली।
त्याप्रमाणे निकितानेही डान्स फ्लोअरवर एंट्री घेतली. अजूनही काही युनिक फोटोशूट बाकी होतं, त्यामुळे आशुदादा आणि प्रसाद काहीतरी सेटअप करत होते. सगळ्या ब्राईडमेड सोबतचं फोटोशूट अजून बाकी असल्यामुळे आम्ही सगळे होतो स्टेजवर, पण माझं लक्ष मात्र डीजेकडे होतं. मी आहे आता स्टेजच्या बॅक साईडला. फोटोग्राफरने माझ्या हातात फ्लॅश दिलाय आणि मला हलायलाही परवानगी नाही. यांचाही काहीतरी वेगळाच गोंधळ सुरू आहे. आता वेळ झालीये ती डिनरची. तिच्या एका युनिक स्टाईलने सर्व करत होती आणि आता रात्रभर धमाल करण्याची वेळ आली. तुला लाज वाटली पाहिजे, बहीण बोलायची लायकीची नाही तू. असं पण तू व्हेज खात नाही. मी आज व्हेज खाणार. मस्त जोक मारा रे, या हात सगळे हलकट हात. मग आम्ही कपडे वगैरे चेंज करून पुन्हा पोहोचलो निकिताच्या घरी. आपली वाट बघत होते. तेलाचं काढ. चल रहा है तुम लोग का? नहीं, स्क्रीन का दवा लेना भूल गए तो मेरा बोलना है कि इन्होंने इनको ब्लॉक कर देना चाहिए. अभी आपका क्या व्यूज है, प्लीज आप बताओ. भैया आग लगा रहे हैं भैया, अतिशयोक्ति अलंकार का प्रयोग कर रहे हैं. यहाँ युक्ति का मैं तोड़ने का कोशिश कर रहा हूँ. पता बट कंप्लेन जीजू के खिलाफ कंप्लेन व्हिडिओ मध्ये माझ्या बहिणीला घेत नाही तो. दादा उभा आहे. हा मोठा हात कर. नॉनव्हेज प्रेमींसाठी ऑलरेडी चिकन बार्बिक्यू तयार होतं आणि आम्ही व्हेजवाले आमच्या व्हेज बार्बिक्यूची वाट बघत बसलेलो होतो. कोंबडी वडे. चिकन असंच फ्राईड चिकन KFC गँग. तीर्थस्थान काय पनीर जगा एकट्याने स्टेडी कर भाई. नाही झाला रे ते. त्यानंतर सगळ्या मुलांनी हातावर मेहंदी न काढता एक युनिक हॅशटॅग काढला. अरे घास फूस में सोना पड़ेगा, रुको थोड़ा देर. वो वीर है उधर सोना पड़ेगा, कडेल मार के. तर हा होता निकिताच्या लग्नाचा दुसरा दिवस. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुढच्या धमाकेदार व्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.